नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स सुरू केलेला आहे आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी कोलिजन थिअरी एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर की नाही? त्या ऍक्टिव्हेशन एनर्जीवर आज आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचा आहे, बरोबर की नाही? तर प्रॉब्लेम काय दिलेला आहे इथं? रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर 0.6 per second at 313 Kelvin and 0.045 per second at 298 Kelvin. What is the activation energy? बरोबर की नाही? आता इथे दोन वेगवेगळे टेम्परेचर दिलेले आहेत आणि दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला दोन वेगवेगळे रेट कॉन्स्टंट दिलेले आहेत, बरोबर की नाही? आता गिवन डेटा आपण लिहूया अगोदर. गिवन डेटा काय सांगायचं? गिवन डेटामध्ये जे लोअर टेम्परेचर आहे, बरोबर की नाही, त्याला काय म्हणायचं? T1 म्हणायचं. काय म्हणायचं? T1. पण T1 कोणता घ्यायचा? लोअर टेम्परेचर. किती येते? 298 केल्विन. मग टेम्परेचर T1 असताना रेट कॉन्स्टंट काय दिलेला आहे? रेट कॉन्स्टंट हा रेट कॉन्स्टंट काय दिलाय? 0.45 म्हणजे हा K1 किती आहे? 0.045 पर सेकंड. जे हायर टेम्परेचर आहे त्याला काय घ्यायचं? T2 घ्यायचं, 313 केल्विन. आणि या हायर टेम्परेचरला रेट कॉन्स्टंट काय घ्यायचा? K2 घ्यायचा. तो किती आहे? तर 0.6 पर सेकंड, बरोबर की नाही? आणि त्याने काय विचारले? कॅल्क्युलेट द ऍक्टिव्हेशन एनर्जी असं विचारले, बरोबर की नाही? आता आपला फॉर्म्युला काय फॉर्म्युला? तर log to the base 10 K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R T2 minus T1 upon T1 into T2, बरोबर की नाही? आपल्याला K1 K2 माहिती, T1 T2 माहिती, ऍक्टिव्हेशन एनर्जी शोधायची, बरोबर की नाही? ती R ची व्हॅल्यू काय घ्यायची ती? तर 8.314 जूल पर केल्विन पर मोल ही आर ची व्हॅल्यू घ्यायची, बरोबर की नाही? आपण बऱ्याच वेळा सांगितले थर्मोडायनामिक्स वगैरे चॅप्टरमध्ये, बरोबर? आता इथं लॉग टू द बेस 10 K2 अपॉन K1 काय K2 ची व्हॅल्यू? तर 0.6, बरोबर की नाही? काय आहे ती? 0.6. K1 0.045, बरोबर की नाही? इज इक्वल टू EA शोधायचा आहे 2.303. R ची व्हॅल्यू काय आहे? 8.314. टेम्परेचर ठेवा T2 मायनस T1. T2 किती आहे? 313 मायनस T1 किती येतो? 298 केल्विन, बरोबर की नाही? T1 298 इंटू 313. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. आता हे सिम्प्लिफिकेशन काय करायचं तुम्ही? तर घरी लॉग टेबलने करायचंय आणि याचे आन्सर लिहायचे, बरोबर की नाही? तर आपल्याला हे काय मिळेल साधारणपणे? हा EA शोधायचा आहे. EA इज इक्वल टू 2.303 इंटू R. याचं मल्टिप्लिकेशन किती येईल? तर ते 19.15 आसपास येईल, बरोबर की नाही? आता हे लॉग टेबलने करा. आपल्याला ही व्हॅल्यू जवळपास सर्वच ठिकाणी कॉमन राहते म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला लक्षात आहे 19.15, बरोबर की नाही? आता म्हणजे आपल्याला हे असं लिहिता येईल का? लॉग टू द बेस 10 0.6 अपॉन 0.045 यांचा लॉग पाहायचा आहे. याचं डिवायडेशन करा आणि मग लॉग पाहायचं, बरोबर आहे? इज इक्वल टू EA अपॉन 2.303 8.314 यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 19.50, बरोबर की नाही? यांची सबस्ट्रॅक्शन
313 म्हणजे 298 किती येणार आहे साधारणपणे इट इज 15 हे 313 नका घेऊ टेम्परेचर 318 किती या 318 म्हणजे हे किती 20 येईल म्हणजे सिम्प्लिफिकेशन करायला सोपं जाईल बरोबर की नाही आता हा EA आपण काय लिहिणार मग तर EA इज इक्वल टू हे log टू द बेस 10 0.6 divided by 0.045 आणि हे जे फॅक्टर आहे तिकडे घ्या हा काय होईल 19.15 मल्टिप्लाय बरोबर की नाही त्याच्यानंतर हे तीनशे 18 पुन्हा हे 298 आणि हा 20 त्याला डिवाइड होईल बरोबर की नाही एवढे सिम्प्लिफिकेशन करा बरोबर हे दोन वेगवेगळ्या ब्रॅकेट आहेत त्यांना सिम्प्लिफाय करा आपल्याला आन्सर मिळेल तर साधारणपणे ते हे 98,880 जूल एवढे येईल आपल्याला ते 810 हे किलो जूल मध्ये काय येणार आहे तर EA इज इक्वल टू 98810 किलो जूल हे काय मिळेल आपल्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी हे लॉग टेबलने करा सिम्प्लिफिकेशन याचा लॉग नंतर ती आलेल्या व्हॅल्यूने याला मल्टिप्लाय करा बरोबर की नाही आपल्याला काय मिळेल हे एवढे जूल मध्ये आन्सर नंतर हे त्याला 1000 ने डिवाइड केले किलो जूल मध्ये मिळेल बरोबर की नाही हा झाला आपला पहिला प्रॉब्लेम याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला सेकंड प्रॉब्लेम घेता येईल आता सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय विचारले तर ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ची ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेली किती आहे 240 किलो जूल पर मोल ही प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणजे कोणता कॅपिटल ए काय 1.6 into 10⁻13 per second calculate the rate constant at 600 Kelvin गिवन डेटा लिहून घेऊया आपण गिवन डेटा आता आपल्याला सर्वांना गिवन डेटा लिहायला जमलं पाहिजे ऍक्टिव्हेशन एनर्जी EA दिलेले आहे EA किती येते ऍक्टिव्हेशन एनर्जी तर 240 किलो जूल पर मोल जूल मध्ये करून घ्या त्याला काय तर R ची व्हॅल्यू आपल्याला जूल मध्ये घ्यावी लागेल 240 into 10⁻³ जूल पर मोल बरोबर की नाही आणि प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणजे A दिले आहे आपल्याला किती येतो 1.6 into 10⁻13 per second बरोबर की नाही कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ॲट टेम्परेचर 600 Kelvin व्हॅल्यू ऑफ R 8.314 जूल पर केल्विन पर मोल आणि रेट कॉन्स्टंट ते विचारलेला आहे बरोबर की नाही आता आपला काय फॉर्म्युला तर लॉग K इज इक्वल टू log to the base 10 K is equal to EA upon 2.303 RT plus log to the base 10 A बरोबर आहे आता व्हॅल्यू ठेवायच्या मध्ये काय log K is equal to EA upon 2.303 RT log plus log to the base 10 A आता हा log K आणि log A याच्या संदर्भात आपल्याला काय रिलेशन लिहिता येईल तर हा log A आपण इकडे घेतला तो काय होणार आहे मायनस होणार आहे बरोबर आहे मायनस झाला म्हणजे काय होईल तो तर आपल्याला हे असं लिहिता येईल हे मायनस साइन आहे पाहिजे बरोबर की नाही हे असं होईल log to the base 10 K minus log to the base 10 A is equal to minus EA upon 2
8.303 RT. बरोबर की नाही? पहा आता इथं लॉग ची वजाबाकी काय नाही लॉग के अपॉन लॉग के मायनस लॉग ए काय नाही लॉग के अपॉन ए, परंतु इकडे मायनस साइन आहे. बरोबर की नाही? पहा म्हणजेच आपल्याला हे काय करता येईल, समजा हे आपण मायनस साइन इकडे घेतलं, हे आपल्याला याप्रमाणे मिळेल. बरोबर की नाही? म्हणजे हे आपल्याला असं मिळेल लॉग टू द बेस 10 ए अपॉन के इज इक्वल टू प्लस ई ए. पहा हे मायनस साइन आपण इकडे घेतलं. बरोबर? पहा इथं प्लस केलं, याला मायनस दिलं. बरोबर? 2.303 RT. हा झाला आपला फॉर्म्युलाचं सिम्प्लिफिकेशन. पहा लॉग टू द बेस 10. पहा आता इथे ए किती आहे 1.6 10 raised to 13. बरोबर काय? के ची व्हॅल्यू काय तर ती शोधायची आहे. बरोबर? इज इक्वल टू ई ए किती आहे 240 into 10 raised to 3 अपॉन 2.303 RT. बरोबर आहे? पहा आर ची व्हॅल्यू आहे आर आणि टी काय 8.314 टेम्परेचर 600 केल्विन. बरोबर आहे? पहा आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. पहा याचं सिम्प्लिफिकेशन आता याचं सिम्प्लिफिकेशन काय नाही याचं तर लॉग टू द बेस 10 हा 1.6 into 10 raised to 13 divided by k it is 20.89. बरोबर काय? पहा किती 20.89 याचं सिम्प्लिफिकेशन लॉग टेबलने पाहिजे तर घरी करा. आता इकडे लॉग आहे याचा अँटी लॉग घ्या म्हणजे काय आहे हे पहा इट इज 1.6 into 10 raised to 13 divided by k is equal to anti-log of 20.89. बरोबर काय? पहा आता त्याचा अँटी-लॉग साधारणपणे तो येईल 77 80. बरोबर काय? पहा याचा अँटी-लॉग किती येईल तर 77 80 89 अँटी-लॉग. बरोबर काय? पहा इथे पॉइंट दिला आपण कॅरेक्टरिस्टिक 0 झाली आणि इथे कॅरेक्टरिस्टिक किती 20 मी काय घेणार 10 raised to 20. पहा आणि हे काय मिळालं आपल्याला 1.6 into 10 raised to 13 अपॉन के शोधायचं आहे आपल्याला. पहा आता इथं आपण लिहूया. पहा काय आहे therefore k is equal to 1.6 into 10 raised to 13 divided by 7.780 into 10 raised to 20. याचं सिम्प्लिफिकेशन करा आपल्याला के मिळेल 2.055 into 10 raised to -8 पर सेकंड. हा काय आला आपल्याला रेट कॉन्स्टंट के. बरोबर की नाही? पहा म्हणजे इथं अँटीलॉग पाहिल्यानंतर पहा इथं काय करायचं आपल्याला तर जी कॅरेक्टरिस्टिक आहे 20 ही काय करायची 10 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करायची. कशी कन्वर्ट करायची ज्या संख्येचा अँटीलॉग येईल आलेले. पहा इथं आपण याचा अँटीलॉग घेतला परंतु याची कॅरेक्टरिस्टिक 0 करून घ्यायची म्हणजे इथं पॉइंट दिला आपण कॅरेक्टरिस्टिक काय झाली असेल त्याची 0 आणि ही 20 कॅरेक्टरिस्टिक कशामध्ये मेंटेन केली 10 च्या पॉवर मध्ये. बरोबर की नाही? पहा नंतर पुढचा भाग सिंपल आहे लॉग टेबलने जमेल. पहा तर आता याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम घेता येईल. पहा आता आपण प्रॉब्लेम नंबर 3 काय म्हटले हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 900 युनिट ॲट 820 820 केल्विन. हाफ लाईफ पिरियड किती दिलाय 900 युनिट. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ पिरियड ॲट 720 केल्विन. 720 केल्विनला हाफ लाईफ पिरियड विचारलेला आहे आणि तेव्हा रिएक्शनची ऍक्टिव्हिटी एनर्जी किती आहे तर 250 किलो जूल पर मोल. पहा आता आपण इथे गिवन डेटा मध्ये लिहून दिला. गिवन डेटा अगदी सोपा आहे. काय सांगितलं होतं मी टेक्निक लोअर टेम्परेचर T1 हायर टेम्परेचर T2. पहा आता लोअर टेम्परेचर काय आहे तर T1 किती येते 720 केल्विन. पहा आणि या 720 केल्विनला काय विचारले कॅल्क्युलेट म्हटले हाफ लाईफ. पहा मग तेव्हा हाफ लाईफ पिरियड काय घ्यायचा तर 1 घ्यायचा. पहा का टेम्परेचर T1 ला हाफ लाईफ पिरियड काय घ्यायचा 1. पहा टेम्परेचर 2 असताना T2 असताना पहा T2 किती 820 हायर टेम्परेचर म्हणून T2 घेतलं
केल्विन 820 केल्विन असताना हाफ लाईफ पिरियड किती आहे पहा, हा टी हाफ कोणता इथे 2 म्हटले पहा, बरं हाफ लाईफ सुद्धा 2 आहे, जशी टेम्परेचर 2 तशी हाफ लाईफ सुद्धा 2, बरोबर पहा. मग टी हाफ पहा किती आहे, टी हाफ 2, तर हा 900 युनिट आहे, बरोबर पहा. आणि त्याने काय विचारले तर ऍक्टिव्हेशन एनर्जी रिॲक्शनची दिलेली आहे, ती किती आहे पहा, 250 किलो जूल पर मोल, म्हणजेच किती तर 250 इंटू 10⁻³ जूल पर मोल. आणि आर ची व्हॅल्यू आपण जी आहे ती द्यायची कोणती, 8.314 जूल पर केल्विन पर मोल, बरोबर पहा. आता इथं तुम्हाला मी एक रिलेशन सांगतो की पहा, आपला फॉर्म्युला काय करावा आपण लिहून घेऊया, लॉग टू द बेस 10 पहा काय, K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2 आपला हा फॉर्म्युला आहे. परंतु मला सांगा इथं K1 K2 कुठेच दिलेला नाही, त्याच्याऐवजी हा हाफ लाईफ पिरियड फर्स्ट आणि हाफ लाईफ पिरियड सेकंड दोन दिलेले आहेत, बरोबर की नाही पहा. मग आता हाफ लाईफ पिरियड आणि K1 K2 यांचं काय रिलेशन आहे, तर याचं रिलेशन असं इनवर्स आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी. पहा आपण काय लिहितो ते, तर टी हाफ इज इक्वल टू कसं लिहितो, 0.693 अपॉन के लिहितो. पहा दोघांचं रिलेशन कसं आहे, इनवर्स आहे. पहा बरं का, इनवर्स म्हणजेच काय थोडक्यात, तर आपण असं म्हणणार T1 पहा टी हाफ 1 अपॉन टी हाफ 2 इज इक्वल टू काय म्हणणार, इथं 1 आहे तर इथं काय म्हणायचं K2 आणि इथं काय म्हणणार K1. पहा बरं का, म्हणजे K2 आपण K1 ची व्हॅल्यू आपण काय ठेवायची, तर टी हाफ 1 अपॉन टी हाफ 2. पहा म्हणजे थोडक्यात आपल्याला असं मिळेल फॉर्म्युला, लॉग टू द बेस 10 पहा टी हाफ 1 अपॉन टी हाफ 2 इज इक्वल टू, बरोबर पहा. आता फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू ठेवा, EA काय आहे तर 250 इंटू 10⁻³ R ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे, 8.314, बरोबर. टेम्परेचर काय आहे तर T2 820, T1 720 डिवाइड बाय किंवा असंही म्हटलं तरी चालेल 720 इंटू 820, बरोबर. आता यांचं सिंप्लिफिकेशन करा. पहा सिंप्लिफिकेशन केल्यानंतर साधारणपणे पहा ही व्हॅल्यू आपल्याला 2.212 पहा कोणाशी, हे सिंप्लिफिकेशन लॉग टेबल आहे तुम्ही पहा, बरोबर की नाही पहा. आणि आता इकडे लॉग आहे, याचा अँटी लॉग घ्या, काय येणार आहे पहा, टी हाफ 1 डिवाइड बाय टी हाफ 2 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ 2.212 पहा. आणि त्याचा अँटी लॉग येईल 1627 पहा, किती येणार त्याचा अँटी लॉग 1627 पहा, टी हाफ 1 डिवाइड बाय टी हाफ 2 1627 पहा. आणि इथे कॅरेक्टरिस्टिक 2 आहे म्हणून पॉइंट इथे येईल, बरोबर की नाही पहा. आता आपल्याला काय शोधायचं आहे, कोणता हाफ लाईफ शोधायचा आहे, तर हा फर्स्ट हाफ लाईफ शोधायचा आपल्याला, बरोबर की नाही पहा. म्हणजे काय येणार आहे पहा, पुढं आपण इथे लिहूया पहा, हाफ लाईफ ऍट टेम्परेचर पहा कोणतं 720 केल्विन पहा, म्हणजे हा काय येणार आहे टी हाफ 2 इंटू 162.7 पहा किती ही व्हॅल्यू 900, बरोबर आहे पहा. तर पहा आता याचं सिंप्लिफिकेशन करा लॉग टेबलने, तुम्हाला हा हाफ लाईफ पिरियड मिळून जाईल, फर्स्ट हाफ लाईफ पिरियड हा तुम्हाला मिळून जाईल, बरोबर की नाही पहा. मग याप्रमाणे पहा याचं लॉग टेबल सिंप्लिफिकेशन करा आणि याचं युनिट काय द्या तुम्ही, तर इथे युनिट पहा हे आपल्या पिरियडला मिनिट आहे, बरोबर का. याचं पण युनिट काय आहे मिनिट आहे, बरोबर पहा. तर हे काय होईल तुमचा हाफ लाईफ पिरियड कोणत्या टेम्परेचरला, ऍट टेम्परेचर
720 केल्विन, बरोबर की नाही पहा. तर याप्रमाणे तुम्ही याचं सिम्प्लिफिकेशन करा आणि अजून प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस करा. बाकीचे प्रॉब्लेम्स आपण तुम्ही प्रयत्न केल्यानंतर जे जमणार नाही ते आपण नंतर सॉल्व्ह करू, बरोबर. पहा या ठिकाणी आपण थांबूया. केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.